शब्दांचे हे विश्व वेगळे, क्षणाक्षणाला साद घालते. कधी साजिरे स्वप्न सोहळे, मना मनाला वेड लावते. नव्या नव्या या वाटेवरती जगा वेगळी कथा रंगते. पदर धुक्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते. वाचू आनंदे, वाचू आनंदे, पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंदे, वाचू आनंदे. नमस्कार. वाचू आनंदेच्या आजच्या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भागही कलंदर लेखक म्हणजे सुप्रसिद्ध कवी, गीतकार, पटकथाकार असे सुधीरजी मोघे यांच्या साहित्याला समर्पित असाच. साध्या सोप्या लेखनाचे कलंदर लेखक असं ज्यांना म्हणून गौरवलं गेलं ते सुधीरजी मोघे. मनातल्या संवेदनांना ज्यांनी शब्दांच्या रूपाने एक मूर्त रूपच दिलं आणि खरोखर आपल्या मनामध्ये जितक्या म्हणून काही भावना दाटून येतात त्या प्रत्येक भावनेवर त्यांची एक तरी कविता निश्चितच असावी. खरोखर असा त्यांचा आग्रहच असायचा की माणसाचं मन जिंकल्याशिवाय आपल्याला माणसाला जिंकता येत नाही. त्यामुळे सुधीरजींच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत, त्यांचे संस्कार ज्यांच्यावर घडलेले आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे आणि प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेता अधोक्षज कराडे. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. सुरुवात करायची आहे आणि मागच्या भागात तर दोन अप्रतिम त्यांचे लेख आणि छानशा कविता अशानी सुरुवात झालेली आहे. सुधीरजींच्या या संपूर्ण प्रवासाची पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोतच. पण सुधीरजी म्हटल्यानंतर त्यांच्या कविता जितक्या सुप्रसिद्ध किंवा त्यांचे लेखही आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडण्यासारखे, अगदी तशीच त्यांची गाणी सुद्धा. म्हणजे सुमारे 50हून जास्त चित्रपटांसाठी सुधीरजींनी गीतकार म्हणून काम केलेलं आहे किंवा त्यांची गाणी या 50हून अधिक चित्रपटांमध्ये आहेत. आणि त्यामुळे चित्रपटाचा त्यांचा एक वेगळा प्रवास होता, एक वेगळी दिशा होती आणि त्या दिशेवर जाताना किंवा त्या प्रवासामध्ये जितके म्हणून वाटसरू भेटले त्यांच्यावर त्यांनी बरंचसं काही लिहून ठेवलेलं आहे. तर अधोक्षज पहिला लेख तोच आहे की जानकी या गाजलेल्या चित्रपटाची एकूण वाटचाल आणि सुधीरजींना त्यामध्ये जे होतं म्हणजे त्यांचं जे योगदान होतं जानकीमध्ये त्याबद्दल त्यांनी काय लिहिलंय ते वाचूया. अगदीच अगदीच. विसरू नको श्रीरामा या गाण्याबद्दल त्यांनी खूप छान लिहिलंय, ते मी आता वाचण्याचा प्रयत्न करतो. हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट यशस्वी ठरला तेव्हा हुरूपानी आप्पा जोगळेकरांनी आपल्या पुढच्या मराठी चित्रपटाची आखणी केली. ह्या खेपेला मुळातच त्यांनी घोषणा केली की ह्या चित्रपटाच्या नायिकेचं पहिलं महत्वाचं गीत केवळ लता आणि लता मंगेशकरच गातील. माझ्यासाठी हा म्हणजे कोरा चेकच होता. पण आजवरच्या एकूणच आयुष्याच्या पूर्वानुभवानी मी धीरे धीरे मचल ए मेरे दिल बेकरार असं म्हणत त्या गीताला सामोरा गेलो. जानकी हा तो चित्रपट. नायिकेच्या ऐन तारुण्यातील सफल प्रीतीचा आविष्कार घडवणारं हे गीत संपूर्ण चित्रपटावर आपला ठसा उमटवण्या इतकं प्रभावी असणं अगत्याचं होतं. आणि पुढं प्रौढ वयातल्या दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्यावर त्याच गीताची उदास छाया प्रतिबिंबित व्हायची होती. ह्या गाण्याची हृदयनाथांनी योजलेली चाल खास मंगेशकरी होती, वेधक पण चकवा देणारी. पण गाणं तयार झालंच. विसरू नको श्रीरामा मला. ह्या गाण्याच्या मुखड्यात प्रिया हा एकच शब्द वाट चुकलेल्या कोकराच्या पाडसासारखा मागावून येतो. कवीला अधिक कोड्यात आणि कोंडीतही पाडू नये म्हणून हृदयनाथांनी त्या स्वरांच्या तुकड्यावर आलापी किंवा म्युझिक पीस घेण्याची तयारी दाखवली होती. पण शेवटी ती शब्दांचीच जागा होती. संगीतकारांनी दिलेल्या चालीवर लिहिताना त्या चालीचा स्वभाव जसा कळायला हवा त्याचप्रमाणे त्या चालीतल्या अक्षरांच्या जागा कुठल्या हेही गीतकाराला उमगायला हवं. हे त्या गाण्यानिमित्त मला आलेलं भान. अवघड चालीवर लिहिण्याच्या आणि तेही बसल्या बैठकीतच लिहिण्याच्या प्रक्रियेतून मी प्रथमच जात होतो. विसरू नको श्रीरामा मला हे गाणं थाटामाटात उत्सवपूर्वक ध्वनिमुद्रित झालं. बालपणापासूनच ज्याचा ध्यास जीवाला नकळत जडला होता
त्या लता नामक स्वरगंगेवर माझ्या शब्दांच्या नौका प्रथमच प्रवाहित झाल्या होत्या. वा, वा, वा. त्याच दिवशी लताबाई, हृदयनाथ, सुमतीबाई आणि वसंतराव जोगळेकर यांच्या समवेतची माझी छायाचित्र आणि त्यांच्या मागे अप्पांनी त्यांच्या देखण्या वळणदार अक्षरात आणि शैलीदार इंग्लिशमध्ये मला दिलेल्या आशीर्वादपर शुभेच्छा माझ्यासैवत सदैव राहतील. कुठल्याही लाभानं हुरळणं, बेहोश होणं हा मुळातच स्वभाव नाही, पण तरीही हृदयाच्या गाभ्यात जो अनिर्वचनीय आनंद त्या क्षणी दाटला होता तो शब्दात पुरता मांडणं तेव्हाही शक्य नव्हतं आणि आजही नाही. जानकी चित्रपटात एक रासाचं गाणं हवं होतं. मराठी भावगीत विश्वात रासाचं गाणं म्हणून कविवर्य सुरेश भटांच्या आज गोकुळात रंग खेळतो हरी ह्या गीताचं स्थान काही वेगळंच आहे. त्या गीताचं स्मरण होणं अपरिहार्यच होतं. साहजिकच तोच आकृतीबंध मनात घोळू लागला आणि रंग लाग रास सखी रास रंगला अशा मुखड्याचं एक गीत लिहिलं गेलं. गीत छान जमलं होतं. हृदयनाथांना हे ते पसंत पडलं. ते चाल करण्याच्या विचारात होते. तेवढ्यात सहज म्हणून आम्ही दोघे महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत जायचं ठरवलं. तिथे जानकीचं चित्रीकरण चाललं होतं. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या, गप्पाटप्पा झाल्या. नृत्य दिग्दर्शक नायडू तिथं हजर होते. त्यांनी विचारलं, ते रासाचं गाणं तयार झालं का? तर झाल्यापैकीच आहे असं सांगितल्यावर मग ठीक आहे असं म्हणून ते जाऊ लागले. त्या मग शब्दानं कुतूहल चाळवलं गेलं. त्यांना त्या गाण्यासंदर्भात काहीतरी सुचवायचं असावं हे ध्यानात येऊन मंगेशकरांनी त्यांना बोलतं केलं. तेव्हा नायडू म्हणाले, काय आहे, ही सगळी रासाची गाणी एकाच खेमटा या तालावर बनतात. प्रत्येक वेळी नृत्य रचना वेगळी काय करावी ते कळत नाही, पण तालच जर वेगळा असला तर. त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नक्कीच होतं. तिथून निघताना हृदयनाथ मला म्हणाले, उद्या भेटा, आपण काही वेगळं सुचतंय का ते पाहूया. दुसऱ्या दिवशी प्रभुकुंजमध्ये गेलो तेव्हा हृदयनाथांनी नवीन चाल ऐकवली. ती खरोखरच वेगळी होती. मग मीही पहिलं लिहिलेलं गीत पुसून मनाची पाटी कोरी केली आणि त्या स्वररचनेला नव्याने सामोरा गेलो. त्या चालीमधल्या लईच्या हिंदोळ्यातूनच हे शब्द सुचले, झुलतो बाई रास झुला. गीतासाठी एक वेगळा दृष्टिकोनही सुचला. राधेच्या आयुष्यातील एक कृष्णमय अवस्था अशी आहे की तिला कुठल्याच बाह्य साधनांची गरज उरलेली नाही. तिच्या अंतरंगात तिला जडलेल्या कृष्णछंदाचा रास अखंड चालू आहे आणि त्यात तिला साथ आहे केवळ निसर्गाची. लख पौर्णिमेची रात्र, स्तब्ध यमुना काठ, पूर्ण एकांत, पण तरीही रास रंगतच चाललाय. वाऱ्याची वेणू झालीये, फांद्यांच्या टिपऱ्या ताल धरतायत, सावल्यांचा गोफ विणला जातोय, भाळावर चंदेरी टिळा लिहून सारी रात्रच कृष्ण रूप भासतीये आणि तरीही कृष्णाची उणीव आहे आणि प्रतीक्षा सुद्धा. चित्रपटात प्रसंग देऊन तुम्हाला लिहायला लावतात का? लिहिलेलं पुन्हा बदलायला लावतात का? हे नेहमीचे हळवे प्रश्न येऊ लागले की मला हे गाणं हटकून आठवतं. ह्या प्रसंगासाठी मी आधी आपणहून लिहिलेलं गाणं रंग लाग रास सखी रास रंगला आपल्या परीने चांगलंच होतं, पण झुलतो बाई रास झुला लिहिताना मी त्यापेक्षाही चांगला व्यक्त झालो होतो आणि अधिक सकसही. कारण एका वेगळ्याच आकृतीबंधाच्या वाटेवर चालताना स्वतःमधली सांकेतिकता गळून पडली होती आणि एक अनपेक्षितता समोर आली होती. वाचू आनंदे. गाण्याला जन्म देणारा तो गीतकार असतो आणि त्याला सगळ्याच बाजूंचा सकस असा विचार करावा लागतो. म्हणजे फक्त गाण्याला जन्म देऊन चालत नाही, तर जन्म दिल्यानंतर पालन पोषण त्याचं करणं, शब्दांचं पालन पोषण करणं, ते सुधीरजींना अगदी हो. आणि ते आता ह्या लेखामध्ये म्हणाले तसं की त्यांना सुद्धा एक वेगळं काहीतरी त्यातनं कळालं, म्हणजे मी असं सुद्धा करू शकतो हे त्यांना ते लिहिताना कळालं. हे सुद्धा किती महत्वाचं आहे. म्हणजे की नाही आता मी गाणं लिहिलंय किंवा कुठली तरी कविता लिहिली हे म्हणजे मला सगळं आलं असं नाही. म्हणजे शिकण्याची सुद्धा वृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय आपल्याला ह्याच्यातनं. गाणारी वाटमध्ये त्यांच्या या गाण्यांच्या जन्माच्या आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा प्रवास त्यांनी उलगडलेला आहे आणि त्यामुळे एका गाण्याचा जन्म किंवा दोन गाण्यांचा उल्लेख इथे झाला आणि त्या गाण्यांचा जन्म, त्याचा प्रवास याचा उल्लेख झाल्यानंतर पुढचाही लेख त्याच संदर्भातला थोडासा आहे. वाचूया. पुढचा लेख आहे गाणारी वाट मधलाच, दया घना. फार सुंदर म्हणलंय सुधीर काकांनी परत. कलावंताच्या आयुष्यात अधिकृत निवृत्ती ही गोष्टच नसते. आपल्याला सगळ्यांना हे जाणवतच असेल. कलावंताच्या आयुष्यात अधिकृत निवृत्ती ही गोष्टच नसते. त्याचा निवृत्तीचा काळ हा दोन कामांच्या मधल्या बेकारीच्या कमी अधिक काळाच्या रूपात आयुष्यभर विखुरलेला असतो. रिटायरमेंट इन इन्स्टॉलमेंट्स असं आमचे शिंदे सरकार त्याला गमतीनं म्हणायचं. तर
असलाच एक निवृत्तीचा हप्ता अधिकाधिक उनाडक्यांच्या प्रवृत्तीमार्गी स्वरूपात घालवीत मी पुण्यनगरीत बागडत होतो. अशाच एका भर दुपारी शेजारच्यांच्या घरी फोन वाजला. तो मुंबईचा ट्रंक कॉल होता. सखी शेजारणी अतिशय थ्रिल्लपूर्वक येऊन सांगू लागली, सुधीर सुधीर, अरे तुला लता मंगेशकरांच्या घरातून फोन आलाय. फोनवर स्वतः हृदयनाथ. ते खास त्यांच्या शैलीत बोलते झाले. तिथे काय करताय तुम्ही? इथे आम्ही किती शोधतोय. तात्पर्य, मी तत्काळ मुंबईत पोचणं अगत्याचं होतं. प्रभुकुंजमधील बैठकीत मला प्रकल्प कळला. चित्रपटाचं नाव होतं संसार. हृदयनाथ मंगेशकर संगीत देत होते. शांता शेळके आणि जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली होती आणि उरलेलं एक गाणं मी लिहायचं होतं. त्या गाण्याचा प्रसंगही मला सांगितला गेला. चित्रपटाचा नायक एक आघाडीचा ख्याल गायक, यशाच्या शिखरावर दिमाखात प्रस्थापित झालेला. करिअर, कुटुंब, आयुष्य कुठेही कसलंही न्यून नाही. पण बघता बघता दृष्ट लागावी तसं चित्र पालटतं. कुठल्या तरी क्षणिक मोहापायी पाहता पाहता तो धारेला लागतो. व्यसनांच्या विळख्यात गुरफटतो आणि दुर्दैवाचे सारे दशावतार पाहत एका कारागृहात सडत पडतो. त्याचं हे गाणं. आता तो प्रसंग ऐकता ऐकताच खरं म्हणजे माझं मन कवितेचा वेध घेऊ लागलं होतं. त्या दुर्दैवी कलाकाराची मनोवस्था, त्यानुसारची शब्दकळा, तसाच आकृतीबंध. तेवढ्यात हृदयनाथ म्हणाले, हे गाणं त्याचं व्यक्तिगत असलं तरी नायकाची व्यक्तिरेखा बघता या गाण्यालाही शास्त्रीय संगीताचा बाज हवा. मला ना एक बंदिश आठवते. ती बंदिश अत्यंत मनोवेधक होती. रसूलिल्ला पीर न पी, कर दो बेडा पार हमारा रसूलिल्ला. आता चालीवर गीत लिहिताना ती चाल कुठे पकडायची हे उमगलं पाहिजे. इथे ती पकडायची जागा पहिल्याच शब्दात होती, रसूलिल्ला. तिथे दया घना ही हाक आली आणि माझी कविता मूळ बंदिशीच्या शब्दांच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्रपणे फुलू लागली. दया घना का तुटले चिमणे घरटे, उरलो बंदी तुझा मी. दया घना अरे जन्म बंदी वास, सजा इथे प्रत्येकास, सुके ना कुणास. दया घना 10 दिशांची कोठडी, माया मोह झाले बेडी, प्राण माझे ओढी. दया घना. आता पहिले 2 अंतरे लिहिले गेले. तिसऱ्या शिखर अंतऱ्याकडे आलो आणि मनात विचार आला. संत कवींपासून ते आधुनिक गीतकारांपर्यंत सर्वांनी हाताळलेला एक विचार आपणही आपल्या पद्धतीनं मांडून पाहावा. बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य ह्या 3 अवस्थांचं चित्रण. लडकपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढापा देख कर रोया, असं म्हणणारे शैलेंद्र. आणि मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे, असं म्हणणारे गदिमा. आता यानंतर आपण वेगळं काय म्हणणार, आणि तेही बंदिशीच्या स्वरानुरोधी अल्पाक्षरी आकृतीबंधात. म्हणजे केवळ 7 शब्दात उभ्या आयुष्याचा वेध. पण अखेर तो घेतलाच. बालपण उतू गेले, तारुण्य नासले, वार्धक्य साचले. दया घना. बंदिश जुनी असली तरी तिचं चित्रपटातलं गाणं करताना हृदयनाथांनी त्याचा चेहरामोहरच बदलून टाकला. गायकीचा बाज आणि लयीचे अंदाज ह्याद्वारे. अमर हळदीपुरांची म्युझिक अरेंजमेंटही वाखाणण्याजोगी होती आणि सुरेश वाडकरची गायकीही. एका पारंपरिक बंदिशीचा एका आधुनिक चित्रपट गीताच्या रूपात जणू पुनर्जन्मच झाला होता. पडद्यावरही ह्या सर्वांचं चीज केलं यशवंत दत्तनं आणि पतिव्रता मधील चंद्रकांतजींची आठवणही जागवली. तरीही दया घना हे गाणं इतकं प्रचंड लोकप्रिय होईल असं मला खरोखरच स्वप्नातही वाटलं नव्हतं. अहो, आज हे गीत गायल्याशिवाय सुरेश वाडकरला रसिक मैफिलीतून उठून देत नाहीत आणि स्वतः हृदयनाथांनाही. आता ह्यावर आपण पामर काय म्हणणार. एकच शब्द रुद्ध कंठातून उच्चारता येईल, दया घना. वा, क्या बात है. वाचू आनंदी.
वाचलं सुद्धा छान आहेस तू. थँक्यू थँक्यू. ते सगळ्या भावना तिथपर्यंत पोहोचवणं ते फार कठीण असतं. पण म्हणजे जसं हा म्हणाला तसं की आम्ही सगळेच नट मंडळी किंवा बाबांचे जे संस्कार होते त्यात सगळ्यात हेच मानलं जातं की लेखक हा सगळ्यात मोठा, कलाकृतीत मानला जाणारा लेखक किंवा कवी हा सगळ्यात मोठा. शब्द जेव्हा आपल्याकडे येतात त्यानंतर आपण त्याच्यावरचे काही शृंगार करतो, पण शब्द सलाम. सर्वस्व पणाला लावून शब्दांवर, स्वरांवर, तालांवर ज्यांनी किमया केली आणि ज्या कलाकृती उभारल्या त्यातनंच पुढची एक कविता साकारली गेली. मला वाटतं की ती कविता आजही त्यांनी जेव्हा केली त्यावेळेला त्या पिढीला ती आवडली, भावली, पण आत्ताच्या पिढीला सुद्धा ती तितकीच भावतीये. कारण प्रेम हे कालातीत आहे आणि त्यामुळे प्रेमावर जर अधिकार गाजवायचा असेल तर पुढची कविता तुम्हाला तोंडपाठ असायलाच हवी. इतकी सुंदर सुधीरजींची ती कविता आहे. आणि अध्यक्ष तू वाचशील ती? आता म्हणालीस तसं की त्यावेळेसही ती तितकीच सुंदर होती, आजही ती आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ती तितकीच महत्वाची आहे. आणि महत्वाची याच्यासाठी की आजकालचं प्रेम त्याच्यात नाहीये, त्याच्यात नेहमी टिकणार म्हणजे अविरत असं प्रेम आहे. वाचण्याचा प्रयत्न करतो. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात. संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तऱ्हा असतात. साऱ्या सारख्याच जीव घेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं. इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं. किती सुंदर, किती सुंदर. म्हणजे एखादा प्रेमावर विश्वास नसणारा माणूस सुद्धा प्रेमात पडेल, इतकी सुंदर ही कविता आहे. वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला तिघांनाही रसास्वाद देणारी अशी ती कविता. आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला, तो म्हणा प्रेम न करणाऱ्याला प्रत्येकाला सुद्धा प्रेमात पडेल. म्हणजे कॉलेज वयात मला असं वाटतं जे कोण वाचणारे असतील ना त्यांनी ही कविता नक्कीच त्यांच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला नक्कीच एकदा असणार आहे. सुधीरजींच्या कविता मी खरं सांगतो, मी केलंय. मुंबई दूरदर्शनच्या मराठी युवा दर्शन कार्यक्रमामध्ये सुधीरजींना पॉप गाणी लिहिण्याची जी संधी मिळालेली होती, तर ती पॉप गाणी लिहिता लिहिता सुचलेली ही कविता किंवा अशा अनेक कविता की पॉप हा प्रकार तेव्हा मराठी रसिकांसाठीच नवीन होता. आणि त्यामध्ये नंदू भेंडे आणि सुधीरजी अशा दोघांनी मिळून जी काही किमया केलेली होती, तर त्यातनच मग अशा अनेक आविष्कार असे बाहेर आले. एक छानशी कविता अजून तुझ्याकडे आहे, अगदी तू वाचशील? ही कविता माझी पर्सनली फार आवडती कविता आहे, फारच आवडती कविता आहे. ती तुमच्या समोर पेश करतो. एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे जुळे. एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे जुळे. आपल्याच नादात चालत असताना हे देखणे वळण कसे भेटले. क्षणाभोवती ही कसली अनोखी रंगत खुलते आहे. क्षणाभोवती ही कसली अनोखी रंगत खुलते आहे. जगणं व्हावं गाणं अशी स्वरांची संगत जुळते आहे. पण खरं सांगू, या वाटांनी असं भेटणं बरं नव्हे. जीव घेणं उत्कट असेल तरीही ते खरं नव्हे. तुझी दिशा पूर्वीच निश्चित, ती बदलणं हिताचं नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वसा आहे. म्हणून म्हणतो अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये. जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी असू नये. पण अशाच वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो.
अशाच वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो. रस्ते आपली दिशा आखतात, आपण फक्त चालत असतो. रस्ते आपली दिशा आखतात, आपण फक्त चालत असतो. वा. रस्त्यावर बात. थांबायचंही नसतं आणि रस्ता संपतही नाही. संपतही नाही. आणि काय होणार आहे किंवा दिशा कधी कुठे कशी बदलणार आहे बदलेल. हेही ठाऊक नाही. आणि म्हणजे आठवतं तुला की मागच्या भागामध्ये जन्मस्थान हा लेख आपण वाचलेला, की त्या भागात सुद्धा की किर्लोस्करवाडीमध्ये सगळं ते बालपण गेल्यानंतर पुढे काय होणार आहे हे निश्चित नव्हतं. खरंय, मात्र खरंय. एक वाट मिळाली. म्हणजे Absolutely. त्यांच्या आयुष्यात सुद्धा किंवा आयुष्याचे वेगवेगळे टप्पे. आत्ताच अधोक्षजनी वाचलेली प्रेम ही कविता पुन्हा एका वेगळ्या म्हणजे एक मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर किंवा एक मॅच्युरिटी Correct, आल्यानंतर एक correct. सजगता आल्यानंतर आयुष्यात येणारा एक वेगळा टप्पा. तर याबद्दलचं परत एक वेगळं तत्वज्ञान अगदी हे खरं. सगळं त्यांनी असं ठासून भरलेलं आहे लेखांमध्ये, तत्वज्ञान कवितांमध्ये. फारच वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे कवितेचं पण अशी एक गंमत असते ना की वेगवेगळ्या काळात तीच कविता आपल्याला वेगवेगळ्या अर्थांनी कळत जाते. अर्थांनी कळते. बरोबर. खरंय. त्यामुळे लहान असताना आपल्याला तीच एक कविता वेगळ्या त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन आपला वेगळा असतो. थोडी तू आता एक्झॅक्टली जो शब्द वापरलास मॅच्युरिटी आल्यानंतरचे त्याचे वेगळे संदर्भ लागतात. आणि आपण जसे जसे आयुष्य अनुभवून वृद्धापकाळाकडे जातो तेव्हा परत त्याच कवितेचा एक फार वेगळा अर्थ आपल्याला लागतो. ही एक मजा आहे त्या कवितेची. मजा येते. तसं हीच आता गंमत सलील आहे. कुलकर्णी सरांनी सुद्धा जी ती कविता आता लिहिली, नसतेस घरी तू जेव्हा हो. जीव तुटका 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 होतो, म्हणजे हे आपण कोणाशी रिलेट करू शकतो ना. Absolutely. बहिणीशी करू शकतो, आईशी करू शकतो, बायकोशी करू शकतो. आणि त्यात पण एक गमतीशीर गोष्ट अशी आहे ना की म्हणजे हे सुधीर काकाच्याच बाबतीतल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मी सांगतो की त्याचं एक फारच पॉप्युलर गाणं आहे, सखी मंद झाल्या तारका हो, हो. आता तरी आता येशील तरी का. आहा. मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी, पण सांग तू तू येशील का. येशील का. तर सर्वसामान्य वाचनात ही कविता जेव्हा येते तेव्हा आपल्याला नेहमी असंच वाटतं की सखी मंद झाल्या तारका म्हणजे एक प्रियकर प्रेयसीला साथ घालतो आहे की तू ये ना, किती वेळापासून थांबलोय. तर गंमत अशी आहे ह्या कवितेमागची की ही कविता खरं म्हणजे सुधीर काकांनी कवितेला अनुसरून लिहिलेली कविता आहे. बरं. कविता लिहित असताना कविता सुचत नव्हती आणि ती वेळ घेत होती आणि हे जे शब्द आहेत ते आता तरी येशील का, वा वा वा. हे किती छान, कवितेला किती छान. घातलेली ही साध आहे. वा वा वा. आणि किती मस्त वाटतंय यार हा, हे एक नंबर. खरंच, खरंच. ही आई शपथ आपण हे दरवेळेला वाचताना की हा ही रोमॅन्टिक कविता आहे नक्कीच, असं आपल्याला नक्कीच असं वाटतं. वाटत असेल पण आपल्याला. त्या कवीनी त्याच्या त्या भावनेतून की कधीपासून बसलेलो आहे आणि नाही यार वो जम नाही रहा है, आता तरी येशील का. खऱ्या अर्थाने कविता असं- सखी. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. खऱ्या तेव्हा निसर्गाशीच त्यांनी लावलेला अजून एक जो सांधा होता तो असा की आला आला वारा, हो हो. आला आला वारा संगी पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा. हो. म्हणजे हे आपण जर ऐकलं तर डेफिनेटली आपल्या डोळ्यासमोर असंच वाटतं की लग्न झालेली मुलगी माहेरहून सासरला चाललेली आहे. बरोबर. पण त्यामागचा अजून एक गहन विचार असा होता की शेतकरी जेव्हा पेरणी करतो, नांगरणी करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा कापणीची वेळ येते तेव्हा त्याला उद्देशून म्हटलेलं हे गाणं आहे की आजपर्यंत मी तुला इकडे तुझी पेरणी केली, तुला जपलं आणि आता कापणी करून मी आता तुला मार्केटमध्ये विकायला चाललेले आहे. तर तो जो संदर्भ असा लावला गेलेला आहे ना, हो, हो, हो. पाठवणी करा सया निघाल्या सासुरा. वा, आता त्या वा, जिथे जायचं किती तिकडे छान. जाणार. खरंच किती बघ छान. ना, किती म्हणजे सुंदर ही आहे. गाणी आई ग. आता तू जितक्या गाण्यांचा उल्लेख केलास मला तर आता पण ही सांगताना गाणी असं अंगावर काटा किती येतो. वेळा आपण ऐकतो पण पुन्हा शेवटी तेच किती मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर त्या गाण्यांचे संदर्भ जेव्हा कळतील Correct. तेव्हा ती गाणी पुन्हा ऐकल्यानंतर आपल्याला कळेल की ते त्यांचे हे विचार असं होतं. कुठे जात होते किंवा ती Absolutely. दिशा विचारांची कुठे जात होती. आणि त्यामुळे हीच गंमत आहे. सुधीरजींचे प्रत्येक भाग किंवा आता त्यांच्या साहित्याचं वाचन आपण करणार आहोत. आपण आधीही वाचलेलं असेल, आधीही त्यांच्या कविता अगदी मुखोद्गत असतील तुमच्या, पण तरी सुद्धा त्या वाचताना पुन्हा एकदा एक नवीन संदर्भ दृष्टी. लागतो, एक नवीन काहीतरी विचार डोक्यात येतो. आणि खरोखर अशा पद्धतीने तर लिहिलेलं नसेल ना, असा आपला एक वेगळा प्रवास बरोबर, सुरू बरोबर, होतो. खरं. आणि हे सगळं आपल्याला अनुभवायचंय. त्यामुळे पुढच्या भागात सुद्धा सुधीरजींचंच साहित्य आम्ही वाचनासाठी घेणार आहोत. आत्ता या भागात आपल्याला इथेच थांबायचं आहे, पण तरी सुद्धा पुढच्या भागात आपण तिघही भेटणार आहोत आणि साथीला या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सुधीरजींचं साहित्य आपल्या बरोबर असणार.
असणार आहे. या भागात तुम्ही दोघंही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.